उमरजमधील ज्येष्ठ नागरिक संघाचे काम कौतुकास्पद असून ज्येष्ठांनी एकत्र येऊन चांगले व्यासपीठ निर्माण केले आहे। याचा फायदा विद्यार्थी व सामाजिक उपक्रमांना होत असून ज्येष्ठ नागरिक संघाच्या कामाविषयी आमदार मनोज घोरपडे यांनी समाधान व्यक्त केले। उमरजला जागा उपलब्ध करून दिल्यास ज्येष्ठ नागरिकांना इमारतीसाठी निधी मंजूर करून आणू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली। उमरज तालुका कराड येथे स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने 6व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य व त्यांच्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवल्याबद्दल स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सरपंच योगराज जाधव, कराड उत्तर भाजपचे संयोजक महेशबाबा जाधव, सुरेश तात्या पाटील, मदन काळभोर, माजी उपसरपंच सुनील काळभोर, कृषीतज्ञ मोहिते उपस्थित होते। तसेच स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाचे विद्यमान अध्यक्ष चंद्रहास शेजवळ, उपाध्यक्ष वसंतराव चव्हाण, कार्याध्यक्ष अशोकराव भाकरे, सचिव पांडुरंग मराठे, उपसचिव अशोकराव चौधरी, सदस्य चंद्रकांत कदम, जनार्दन जगदाळे, हनुमंतराव देशमुख, प्रकाश मुसळे व अन्य सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार मनोज घोरपडे म्हणाले, भूमिकेतून सर आपण हे ज्येष्ठ नागरिक संघ चालवत आहे, त्यामध्ये चालणारे उपक्रम तुम्ही आता सांगितलं की बाबा आम्ही ट्रिप सुद्धा काढतो। ते आपण काय फक्त धार्मिक आशा नाही, तर आज अण्णा हजारेंसारखे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या तिथे गेल्यानंतर त्यांना सुद्धा तुम्हाला बघून फार मोठा आनंद झाला असेल आणि तुम्हाला सुद्धा बरंचसं काही त्यांच्याकडून घेता आलं असेल। अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वाच्या सानिध्यामध्ये आपण वेळ घालवून आणि माणूस हा जरी ज्येष्ठ झाले, रिटायर झाले तरी शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो। त्यामुळे प्रत्येक गोष्ट नवनवीन या ठिकाणी कायमच आपल्याला पाहायला मिळत असते। मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा ज्येष्ठ नागरिक झाले की वेळ घालवायचा कसा एक फार मोठी समस्या असते। परंतु ज्या वेळेला असं आपण एकत्र 60-70 जण येता त्यावेळेला तुमचा वेळ कुठे गेला हे तुमचं तुम्हाला समजत नसेल। कारण त्यावेळेला ठीक आहे, घरामध्ये सगळ्याच घरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसंस्कारित पिढी आहे। त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी आज वेळ नसतो, त्यामुळे तेवढा ज्येष्ठांच्याकडं त्यांच्याशी तेवढं कॉन्व्हर्सेशन राहत नाही, बोलणं चर्चा होत नाही। पण आज तुम्हीच मंडळी जर एकत्र आला तर तुमचं जनरेशन गॅप त्यामध्ये अजिबात नसतो, विचार पटकन जुळत असतात आणि फार मोठी बाकीची काही जबाबदारी नसल्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं सौहार्दपूर्ण वातावरण या माध्यमातून तयार होत असतं। आणि शेवटी आयुष्यामध्ये जाताना तर कोणाला काही न्यायचं नाही, जे समाधान मिळणार आहे तेच आपण बरोबर घेऊन जाणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि ते देण्याचं काम या ठिकाणी या स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून होतंय। मध्ये ज्येष्ठ नागरिक आहे त्यामुळं भविष्यामध्ये सगळ्यात जास्त वापर प्रत्येक घरामध्ये त्या घरातला ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी आला पाहिजे। त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम चालवले गेले पाहिजेत। आज वाचनाच्या बाबतीत सुद्धा बऱ्यापैकी मोबाईलमुळे वाचन संस्कृती संपली म्हणायला काही हरकत नाही, पण तरी सुद्धा ज्येष्ठ मंडळींच्या माध्यमातून वाचन करून प्रत्येक घरामध्ये आज लहान मुलांना घडवण्याचं काम आमचे आजोबाच करत असतात। आज आई वडिलांनी मुलांच्याकडे जसं ज्येष्ठांच्याकडे ते लक्ष द्यायला वेळ नाही तसं मुलांच्याकडे पण लक्ष द्यायला वेळ राहिला। त्यामुळे हे काम आज आजी आजोबांवर आलेलं आहे। त्यामुळं उद्या ह्यांना पुस्तकांच्या माध्यमातून येणारं ज्ञान ऑटोमॅटिक पुढच्या दुसऱ्या पिढीमध्ये या माध्यमातून येणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याचं कार्य खरं तर या स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी होईल। आज इथं बऱ्यापैकी आमचे तळबीड होऊन आलेले मोहिते साहेब आहेत। हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा होता, पण या ठिकाणी असणारी आपली काही ग्रामपंचायत आहे, त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि खरं तर या ठिकाणी जो पण बदल घडवला तर बदल नसता घडला तर इथं कोण नवीन सेगमेंट झाला नसता। पण आता ते सुद्धा का आपल्या दृष्टीपथात आलेलं आहे, टप्प्यात आले, लवकरच त्या कामाची सुद्धा सुरुवात होईल आणि फार मोठा जो जागेचा विषय आहे उमरज मधला तो सुद्धा या ठिकाणी सुटणार आहे। कारण जवळपास 1.25 किलोमीटर मध्ये आपल्याला खाली एक 6 लेन वर 6 लेन अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचं ट्रान्सपोर्टेशन व कायमच बघतो आपण अगदी गाडी एखाद्या हायवेज खाली घ्यायची म्हणलं की सांगू शकत नाही तर किती वेळात येईल।
पण ह्या सगळ्याच समस्यावरचं तोडगा या ठिकाणी या सेगमेंटल ब्रिजच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जवळपास 225 कोटी रुपये या ब्रिजसाठी मिळत आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं उमरेच्या विकासामध्ये सुद्धा चांगली भर या माध्यमातून पडते. पण पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून असे सामाजिक उपक्रम या ठिकाणी चालू आणि त्या माध्यमातून समाजाला दिशा मिळावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देऊन थांबतो. ज्येष्ठ नागरिक जाधव आणि आपले महेश जाधव आज या ठिकाणी आमच्या स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक या संस्थेच्या मिटिंगला भेट देण्याचा दादांचा योग आला. कारण म्हणजे मी विशालला 2-3 वेळा सांगितलं होतं की एके दिवशी करायला पण आपल्या मिटिंगला दादांना बोलवू. आमदार झाल्यानंतर अजूनही ते काही आपल्या मिटिंगसाठी आलेले नव्हते. 2019 या दिवशी एक 7 जणांनी या संघटनेची स्थापना केली आणि हळूहळू ही संख्या थोडीशी वाढायला लागली. तेवढ्यात कोरोना आला. 2 वर्ष पुन्हा जवळजवळ बंद. संघटना याच्या अगोदर स्थापन झाल्या आणि त्या सगळ्या वर्षी 1.5-2 वर्ष चालून पुन्हा त्या बंद झाल्या. पण आमची अवस्था अशी आता आहे की आमची संघटना सारखी वाढत चालली आहे. जागा ही सुद्धा अपुरी पडणार. आता जवळजवळ 56 संख्या आमची. ते 8-10-12 जण प्रकारची तक्रार नाही. कोणाचं काही हेवे दावे असलं काही नाही. अत्यंत खेळ मिळणं. महिन्यातला 1 दिवस 5 तारीख असते. पण आता आम्ही सगळी संघटनेचे बरेचसे लोक एका ट्रिपला गेलो होतो 2 दिवसाचे. त्यामुळे थोडीशी 2 दिवस पुढे ढकललेले आहे. आमच्या या स्नेहबंध नागरिक संघटनेची जी कामं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही एक अर्धा तास चिंतनपर मौलिक अशा प्रकारचं एक वाचन करत असतो. अर्थात ही बहुतेक पुस्तकं माझीच चालली, माझ्याच ह्याच्यामध्ये वाचन चाललेलं आहे. त्यानंतर त्या महिन्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत हे वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरे करतो. एक पेढा द्यायचा आणि काहीतरी गिफ्ट एखादी द्यायची अशा प्रकारचं ते काम चाललेलं असतं. त्यानंतर साधारण 3 किंवा 4 महिन्यातनं एखादी 1 दिवसाची ट्रिप काढायची. सकाळी लवकर जायचं, संध्याकाळी परत यायचं. आता परवाची 4-5 तारखेची ट्रिप ही 1 दिवसाची मुक्कामाची काढली आणि त्याच्यामध्ये अगदी धार्मिक वगैरे असं काही नाही. आता कालची आमची ट्रिप तर अशी होती की राळेगण सिद्धी अण्णांची भेट झाली, अर्धा तास त्यांची मुलाखत झाली. त्यानंतर पोपटराव पवारांचं जे हिवरे बाजार आहे तिथं गेलो, ते गाव बघितलं आणि मग शिर्डीतलं सुद्धा आता ते साई तीर्थ म्हणून जे आहे फार उत्तम अशा प्रकारचं 4 तासाचं जवळजवळ ते पाहण्याचं नवीन आता आहे. तर ते ठिकाण बघितलं. अशी काहीतरी आम्ही वेगवेगळे असे उपक्रम करत असतो. काही व्याख्यान आयोजित करतो ज्येष्ठांना उपयुक्त पडतील अशा प्रकारची आणि एकूणच सामाजिक दृष्टिकोनातून चांगली वाटतील अशी काही व्याख्यान आम्ही आयोजित करत असतो. त्यात डॉक्टर असतात, काही सामाजिक कार्यकर्ते असतात. असं एकंदरीत कार्य आमचं चाललं असतं.